कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। आज 13 जून रोजी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगड तालुका कार्यालयात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दिलेल्या आदेशानुसार वाढदिवसाचा कोणताही डामडोल न करता अहमदाबाद येथील विमान अपघातात दुर्दैवी जीव गमावणाऱ्या प्रवासी व कर्मचारी तसेच या अपघातात तालुक्यातील बुरी गावच्या केबिन क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोक व्यक्त करीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर मंडणगड तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांचा सन्मान करीत रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख संतोष गोवळे, संघटक जितेंद्र दवंडे, उपतालुका प्रमुख रघुनाथ पेस्टुरे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंडणगड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने आम्ही काल ज्या अहमदाबाद येथे गुजरातला ज्या विमानाचा ॲक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पावलेल्या आपल्या भगिनींना, बांधवांना प्रथम श्रद्धांजली देऊन आपण हे हॉस्पिटलला येऊन डॉक्टरांचा सत्कार केला आणि पेशंटना आपण सर्वांनी फळवाटप केला। या निमित्ताने इथे सर्व उपस्थित आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आलेले कार्यकर्ते मी सर्वांचं स्वागत करतो, आभारी आहे, डॉक्टरांचे आभार मानले आणि अशाच प्रकारे आदित्य साहेबांनी जे सांगितलं होतं की आम्ही आज आपला कुठल्या डामडोलप्रमाणे सत्कार करू नका किंवा वाढदिवस साजरा करू नका, तरी आम्ही हे 2 कार्यक्रम केले, हॉस्पिटलला येऊन फळवाटप केला आणि श्रद्धांजली वाहिली।